नमस्कार मंडळी, मी साहिल रवी खरे. लोकशाही मराठीवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्र हो, आज आहे 4 फेब्रुवारी, म्हणजेच वर्ल्ड कॅन्सर डे. वर्ल्ड कॅन्सर डेच्या निमित्ताने आज आपण कॅन्सर या रोगावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. या रोगाचं निदान कसं होतं आणि जी काय एकंदरीत उपचार प्रक्रिया आहे त्याबद्दल रुग्णांना जे काही मार्गदर्शन होणार आहे ते आज आपल्या डॉक्टर अरविंद गायकवाड यांच्यातर्फे होणार आहे. डॉक्टर साहेब, तुमचं मनपूर्वक स्वागत लोकशाही मराठीवर. नमस्कार. नमस्कार सर्वांना. डॉक्टर अरविंद गायकवाड हे संभाजीनगर येथे प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की कॅन्सर हा रोग मुळात नक्की काय, सोप्या भाषेत आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि या रोगाचे किती प्रकार आहेत एकूण? कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरात अनियंत्रित पेशीचं वाढ होणे, याला कॅन्सर असं म्हणतात. आणि ही जी वाढ आहे तर ती गाठीच्या माध्यमातून ती आपल्या शरीरावर दिसू शकते. किंवा त्याची काही इतरही धोक्याची लक्षणं आहेत. त्या माध्यमातून ती आपल्याला ओळखता येतात. एकंदरीत एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला हे डिफाईन करणारी जी व्याख्या आहे, तर शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ याला कॅन्सर झाला आहे किंवा कॅन्सर डिसीज असं आपण म्हणू शकतो. डॉक्टर, आता दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की कॅन्सर या रोगाची नेमकी सुरुवात कशी होते आणि कोणत्या प्रकारचे लक्षणं दिसल्यावर रुग्णांनी काळजी घेणं आवश्यक आहे? कॅन्सर हा शरीरातल्या कोणत्याही अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे अगदी त्वचेपासून ते आपल्या शरीरात जेवढे अवयव आहेत ना, तर त्या कोणत्या अवयवाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचे असे काही प्रमुख प्रकार आहेत. आपण विचारलाच होता सुरुवातीला. ज्याला आम्ही कार्सिनोमा म्हणतो, इपिथेलियल सेल्सचा असतो. सार्कोमा असं म्हणतो की मेसोथेलियल सेल्सचा असतो. काही ब्लड कॅन्सर्स आहेत, डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशीचा, आणि काही लिम्फ नोडमध्ये आढळून येणारा जो काही डब्ल्यूबीसीचा असतो, तो एक लिम्फोमा हा प्रकार आहे. तर याची जी प्राथमिक लक्षणं जी आहेत, की एखाद्या व्यक्तीच्या पेशी म्हणजे अनियंत्रित झाल्या, की शरीरामध्ये गाठी आढळून येतात. एखाद्या व्यक्तीला सतत खोकला येत असेल समजा, त्याच्यानंतर शौचाच्या ज्या काही सवयी आहेत ते वारंवार बदलत असतील. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जेवढे काही छिद्र असतील, तर याच्यामधून जर रक्तस्राव होत असेल किंवा आपली स्त्रियांमध्ये जे काही पाळी येते, तिच्यामध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होत असेल आणि ती वारंवार जर ती येत असेल, तर ते सुद्धा एक धोक्याचं लक्षण असू शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्रण झालेला असेल, अल्सर झालेला असेल समजा, ज्याला आपण असं म्हणतो की एखादी जखम झाली आणि ती जर भरूनच येत नसेल, आपण ट्रीटमेंट घेऊन सुद्धा, अँटिबायोटिक घेऊन सुद्धा, तर हे सुद्धा एक त्याचं धोक्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे अचानक जर आपलं वजन जर कमी होत झालेलं असेल, तर ते सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे. तसंच आपलं एक शरीरात जे काही असे बदल जाणवत आहेत, तीळ जे आहेत आपल्या शरीरावरचे, त्यांचा आकार सुद्धा जर बदलत असेल, संख्या वाढली असेल, तर ते सुद्धा हे धोक्याचं लक्षण आहे. ही सगळी धोक्याची लक्षणं जर आपल्या शरीरामध्ये जर दिसत असतील, तर निश्चितपणे आवाजामध्ये जर सुद्धा बदल झाला असेल, आपला आवाज जो नॉर्मल असतो, त्याचा जर घोगरा आवाज झाला, त्याला होर्सनेस ऑफ व्हॉईस असं म्हणतात. ते जर असं आढळून आलं, तर ते सुद्धा धोक्याचं लक्षण आहे. मला असं वाटतं, की अशी प्राथमिक लक्षणं जर दिसली एखाद्या व्यक्तीमध्ये, तर निश्चितपणे तात्काळ ती डॉक्टरांकडे, एक्सपर्टकडे जाऊन ती तपासून घेतली पाहिजेत आणि चाचण्या केल्या पाहिजेत. डॉक्टर, आता मला याला जोडून पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की एखाद्या रुग्णाला जर कॅन्सर झालाय किंवा कॅन्सर होतोय, तर त्या रुग्णाला कधी आणि कसं कळतं? नाही, ॲक्चुअली कॅन्सरचं निदान जे आहे ना, तर कॅन्सरचं निश्चित निदान हे बायोप्सीमधून होतं. म्हणजे ती जी गाठ असते, ती गाठ शरीरावर कुठेही असेल समजा, स्तनात आहे, पोटात आहे किंवा आणखी इतर ठिकाणी आहे. तर निश्चितचपणे की त्याची बायोप्सी केल्या जाते आणि बायोप्सीचा रिपोर्ट हा जर पॉझिटिव्ह असेल, त्याच्यामध्ये मॅलिग्नन्सी कॅन्सरच्या सेल दिसत असतील, तर निश्चितपणे त्या व्यक्तीला 100% कॅन्सर झाला असं निदान होतं. त्याच्यासोबतच मग ॲडिशनल सपोर्टिव्ह त्याचं एक सीटी स्कॅन, एम-आर-आय किंवा पेट स्कॅनही केलं जातं. आणि तो जो आजार जो आहे, त्या ज्या पेशी आहेत त्या तर त्या इतरत्र सुद्धा आढळून येत असतील. शेजारच्या अवयवामध्ये त्या पसरलेल्या असतील. त्याला आम्ही मेटास्टॅसिस असं म्हणतात.
तो ज्या प्रमाणामध्ये इतर अवयवामध्ये पसरलेला असतो, तर त्याच्यावरून मग त्याची स्टेजिंग केल्या जाते आणि मग त्याप्रकारे हे सगळी ट्रीटमेंट दिल्या जाते. ब्रॉडली जनसामान्याला समजेल त्यासाठी एक बेसिक प्रिन्सिपल असा आहे, की त्यात मला असं वाटतं, की जर एखादी गाठ त्या अवयवामध्ये आहे आणि ती इतरत्र पसरलेली नसेल, तर सर्वप्रथम त्याची सर्जरी केल्या जाते. समजा ती जर दुसरीकडे पसरलेली असेल, तर अशा वेळेस मग थेरपी किंवा रेडिएशन दिल्या जाते आणि ती देऊन मग नंतर समजा 3 सायकल दिल्या असतील किंवा मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्या सगळ्या याचं इव्हॅल्युएशन होतं स्टेटसचं आणि ती जर नियंत्रणात आली असेल सर्जरीच्या, तर मग ते पुन्हा सर्जरीकडे वळता येते. तर अशा प्रकारे हे सगळं आपल्याला म्हणजे जे ट्रीटिंग ऑन्कोसर्जन्स आहेत किंवा ट्रीटिंग ऑन्कॉलॉजिस्ट किंवा रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट जे असतील, तर हे ठरवतात. ते स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो आणि त्याप्रमाणे ते केलं जातं. तर डॉक्टर आता मला असं सांगा, की कॅन्सर होण्यामागची मुख्य कारणं नेमकी कोणती आहेत? कॅन्सर होण्यामागची मुख्य कारणं अशी आहे, की एक तर आता पुरुषामधला जर कॅन्सर घेतला समजा, तर पुरुषांमध्ये अलीकडच्या काळामध्ये ओरल कॅन्सर जो आहे, म्हणजे मुखाचा कॅन्सर म्हणजे तो ओठाचा असेल, जिभेचा असेल, गालाचा असेल किंवा इसोफेगस असा जो असेल तो सगळा, तर याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. लंग कॅन्सर याचं प्रमाण जास्त आहे. तर याच्यामध्ये जे काही टोबॅको म्हणजे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन जर करत असेल एखादी व्यक्ती, तर निश्चितचपणे त्यांना धोका जास्त असतो. कारण हे याच्यामध्ये कार्सिनोजन खूप जास्त असतात. तर असं म्हणतात, की सिगारेटचा एक झुरका जो असतो ना, त्याच्या जवळपास 4,000 पेक्षा जास्त कॅन्सर निर्माण करणारे घटक असतात आणि त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. तर हे एक आहे. दुसरं एक कारण असं आहे, की समजा काही जेनेटिक चेंजेस शरीरामध्ये जर झाले आपल्या गुणसूत्रांमध्ये, तर निश्चितपणे तेही एक कारण आहे कॅन्सर होण्याचं. तिसरं जे आहे, की आता अलीकडे जे काही प्रमुख कारणं आहेत, तर त्यात प्रमुख समजा अल्ट्राव्हायोलेट रेजला जर कोणी एक्सपोज जास्त झालेलं असेल किंवा आता सगळं सध्याचं जे काही आपण अन्न ग्रहण करतो किंवा बरेचसे असं फास्ट फूड आहे. त्याच्यानंतर अनेक आता हे वेगवेगळे मसाले, अनेक वेळा वापरलेलं तेल किंवा हे सगळे ह्या सगळ्या इम्प्युरिटीज ज्या आहेत, तर याच्यामुळे सुद्धा अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण हे जास्त आढळून येतं. डॉक्टर साहेब आता मला असं सांगा, की कोणत्या प्रकारचे कॅन्सर हे सर्वसामान्य आहे? स्त्रियांमध्ये बघितलं तर सगळ्यात नंबर 1 चा कॅन्सर जो आहे तो स्तनाचा कॅन्सर आहे. त्याच्यानंतर गर्भाशयाच्या पेशवीचा कॅन्सर आहे आणि मग त्याच्यानंतर ओव्हरियन कॅन्सर असं आढळून येतं आणि पुरुषांमध्ये जे कॅन्सर आढळून येतात, तर त्यामध्ये ओरल कॅन्सर, मुखाचा कॅन्सर जो आहे तो आहे. त्याच्यानंतर अलीकडे इसॉफेजियल कॅन्सर आहेत आणि रिसेंट कॅन्सर जे लंग कॅन्सर आहेत. आणि महत्वाचं म्हणजे कोलोरेक्टल कॅन्सरचं प्रमाण पण वाढताना दिसतंय. त्याच्यानंतर हे जे आहे प्रोस्टेट ते पण पुरुषामध्ये आढळून येतो. डॉक्टर आता जरा मला वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला धूम्रपानाचं व्यसन आहे, दुसऱ्या व्यक्तीला दारूचं व्यसन आहे किंवा तिसऱ्या व्यक्तीला जर समजा गुटखा किंवा तंबाखूचं व्यसन असेल, तर या 3 व्यक्तींपैकी कॅन्सर होण्याचे चान्सेस कोणत्या व्यक्तीला सर्वाधिक असतात? खरं तर हे दोन्ही सवयी वाईटच आहेत. अ, समर्थन दोघांचंही नाहीये. परंतु सिगारेट स्मोकिंग जी आहे, तर ही सिगारेट स्मोकिंग करणारे जे लोकं आहेत, तंबाखू असल्यामुळे त्यांना धोका हे जास्त आहे आणि यांचं कॉम्बिनेशन इतकं डेडली आहे, की मग त्याच्यातली जी रिस्क आहे, म्हणजे एखाद्या व्यक्ती दारू पण पितोय, त्याला सिगारेट किंवा तंबाखूचं पण व्यसन आहे. तर या दोन्हीचा जो एक कंबाइंड इफेक्ट जो आहे ना, तर तो आणखी जास्त भयानक आहे. त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचा जो धोका आहे तो जास्त वाढलेला दिसून येतो. डॉक्टर सोशल मीडियावर बरेचसे व्हिडिओज व्हायरल होत असतात, ज्यामुळे अमुक असा पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका टाळता येतो असं सांगितलं जातं. तर या व्हिडिओमध्ये काही तथ्य आहे का? आणि जर तथ्य असेल, तर असे कोणते नेमके पदार्थ आहेत जे खाल्ल्याने कॅन्सरचा धोका टाळता येतो?
या सोशल मीडियावर येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कितपत विश्वासार्हता त्यामध्ये आहे याबद्दल मला तरी ते एक शंका आहे. परंतु एक मात्र निश्चित आहे, की एखादी ट्रीटमेंट इतर पॅथीची जर घेत असतील कोणी, तर आमची जी पॅथी आहे म्हणजे जे ॲलोपॅथी जिथे कॅन्सरची ट्रीटमेंट आहे स्टँडर्ड ॲलोपॅथिक ट्रीटमेंट ही घेणं फार आवश्यक आहे. आणि हिच्यासोबत जर कोणी घेऊ शकत असेल, इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा काही फ्रुट्स आहेत, तर या दृष्टीनं जर काही असेल, तर ते कदाचित ते उपयोगी पडू शकेल. परंतु मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, तर अँटी कॅन्सर ट्रीटमेंट जी कॅन्सर रुग्णालयांमध्ये मिळते, तर ती घेणं अतिशय आवश्यक आहे. ती न घेता कोणी काहीही क्लेम करत असेल, की यामुळे होत नाही, यामुळे होत नाही, तर मला असं वाटतं, की ती फार गंभीर बाब आहे. आणि त्यामुळे जास्त धोका निर्माण होऊ शकतो आणि जो स्टेज त्या रुग्णाची असेल, तर ती एडव्हान्स स्टेजमध्ये ते परावर्तित होण्याचा त्यात जास्त धोका असतो. डॉक्टर आता मला सांगा, कॅन्सर हा जो रोग आहे, तो फक्त व्यसन करणाऱ्या माणसालाच होतो, की जर एखाद्या व्यक्तीचा समजा निर्व्यसनी असेल पूर्णतः, तर त्याला देखील कॅन्सर होण्याचा धोका असतो का? हां, नाही मी अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, फार चांगला प्रश्न विचारलात आपण. अ, व्यसन करणारा व्यक्ती आणि व्यसन न करणारा व्यक्ती यामध्ये जर ओरल कॅन्सरचं जर आपण प्रमाण घेतलं, जर यामध्ये जो 6 पट जास्त धोका व्यसन करणाऱ्या लोकांना आहे. आणि न व्यसन करणारा जो व्यक्ती असतो ना, आपल्याकडे उदाहरण कशाचं दिलं जातं? अपवादात्मक जी गोष्ट घडते त्याचं. बऱ्याच वेळेस असं आढळून येते, की काही चेंजेसमुळे जर एखाद्या व्यक्तीला त्यांनी कशाचंच व्यसन केलेलं नसेल, तरीही जर त्यांना झाला, तर त्याच व्यक्तीचं उदाहरण दिलं जातं. बघा, हा सुपारीचं खांड पण खात नव्हता, हा कोणतंच व्यसन न करत होता, तरी पण यांना कॅन्सर झाला. पण अशा व्यक्तींचं प्रमाण हे खूप कमी आहे. जर कंपेअर केलं तर आपण व्यसन करणाऱ्या व्यक्तीचं असेल तर. तर त्याच्यामुळं ही व्यसन न करणे हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आपण त्या रिस्क झोनमध्ये जाऊच नये. तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जर हे केली, चांगलं आपलं शरीर जे आहे म्हणजे निरोगी ठेवलं, चांगल्या सवयी, चांगलं अन्न आणि रोजचा नियमित वापर जर केला, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की फार वेगळा ह्या दोघांमधला फरक आपल्याला दिसून येईल. डॉक्टर कॅन्सरपासून जर स्वतःचा बचाव करायचा असेल, तर आपल्या नेहमीच्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायला हवा असं तुम्ही सांगाल? हो, अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे हा आपला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, आपण आता सध्या ज्या युगामध्ये वावरत असतो, तर सगळ्यात अगदी सुरुवातीचीच एक जी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अत्यावश्यक अशी जी अशी पॉझिटिव्ह सवय असायला हवी, ते म्हणजे मला असं वाटतं, की आपण रोज नियमितपणे जवळपास 45 मिनिट ते 1 तास व्यायाम केला पाहिजे. आणि तो व्यायाम कोणत्याही प्रकारचा असेल म्हणजे वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, स्विमिंग असेल किंवा आणखी धावणे असेल, तर हे जवळपास रोज जर आपण नियमित केलं, जरुरी नाही की समजा एखाद्याला सकाळी वेळ भेटत नसेल, तर त्यांनी दुपारी, दुपारी नसेल तर संध्याकाळी. पण हे आपलं जीवनातलं एक अविभाज्य भाग म्हणून आपण ते स्वीकारायला पाहिजे आणि ते केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, की व्यसनापासून आपण दूर असलं पाहिजे. मी आत्ताच बोललो. तिसरं महत्वाचा भाग असा आहे, की शक्यतोवर फास्ट फूड जे असतं, म्हणजे बाहेर जे काही तेलकट, मसाल्याचं आणि प्रकारचे जे काही आता आजकाल सगळ्याच ह्या आकर्षित करणाऱ्या हे अन्न जे बाहेर खाल्लं जातं वेगवेगळ्या ठिकाणी, तर ते शक्यतोवर टाळलं पाहिजे. आपल्या घरी जे आपली आई, आपली बहीण किंवा आपली म्हणजे सौभाग्यवती जे कोणी आपल्या घरची व्यक्ती किंवा आपल्या घरी जे बनतं ना, तर ते अन्न आपण खाल्लं पाहिजे. ते फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संतुलित आहार खाल्ला पाहिजे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिजेत, त्याच्यामध्ये प्रथिने पाहिजेत, त्याच्यामध्ये एक मला असं वाटतं की पालेभाज्या पाहिजेत. ह्या सगळ्यांचं योग्य असं जर असं आपण रोज सेवन करू, तर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि रोजच्या जेवणामध्ये आपल्या एक फ्रूट पाहिजे, सीझनल फ्रूट. म्हणजे ज्या मोसमामध्ये जे फ्रूट म्हणजे इझिली अवेलेबल होऊ शकतं. स्वस्त असलं तरी चालेल.
महागच एखादं फळ खावं असं नाही. तर हे आपल्या रोजच्या जीवनामध्ये रोज जर आपण हे जर खाल्लं, तर निश्चितपणे हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, हे आपल्याला हवंय. आणि आणखी एक महत्त्वाची सवय किंवा गोष्ट आपल्या जीवनात पाहिजे, ती म्हणजे आपलं जे वजन आहे ना, हे नियंत्रित पाहिजे. म्हणजे ओबेसिटी जर झाली, तर ते निश्चितपणे मग अनेक आजारांना ते हे करू शकतं. तर त्यासाठी मला असं वाटतं, की आपली जी एकूण उंची आहे, समजा जी काही उंची सेंटीमीटर्समध्ये असेल, तर त्या उंचीमधून 100 मायनस केलं, तर तेवढं आपलं वजन पाहिजे आयडियली अंदाजे. एखाद्याचं जर 170 किंवा 175 सेंटीमीटर जर ती हे असेल समजा उंची, उदाहरण, तर त्याच्यामधनं जे 100 मायनस केले, तर त्याचं आयडियल जे वजन असायला हवं ते 75 पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे तुमचं वजन नियंत्रित पाहिजे. तुमचं जेवण घरचं शक्यतोवर बाहेरचं टाळलं पाहिजे. रोजचं जेवण संतुलित पाहिजे. रोजच्या जेवणामध्ये फ्रुट्स पाहिजे. व्यसनापासून दूर पाहिजे. त्याच्यानंतर रोज व्यायाम पाहिजे आणि पॉझिटिव्ह विचारसरणी आणि तसंच जर आपलं कुटुंब आणि आपलं मला असं वाटतं, की मित्रपरिवार असेल, तर निश्चितपणे आपण कॅन्सरच काय, आपण इतरही आजारापासून दूर राहू शकतो. डॉक्टर, आता मला असं जाणून घ्यायचं आहे, की कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल कोणतं आहे? आणि या ट्रीटमेंटसाठी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एकंदरीत किती खर्च येतो? म्हणजे मला असा अंदाज आकडा हवा आहे तुमच्याकडून, किती खर्च येऊ शकतो? आपल्या महाराष्ट्रातली सगळ्यात अपेक्स इन्स्टिट्यूट आहे, तर ती टाटा रुग्णालय मुंबई आहे. त्यानंतर मला असं वाटतं, की छत्रपती संभाजीनगरमधलं राज्य कर्करोग संस्था, जी आपली शासकीय कर्करोग रुग्णालय आहे, हे आहे. त्याच्यानंतर नागपूरला सुद्धा कॅन्सर रुग्णालय आहे. रिजनल कॅन्सर इन्स्टिट्यूट्स आहेत. काही प्रायव्हेट पण आहेत. तर अंडर वन रूफ म्हणजे एकाच छताखाली सर्व सुविधायुक्त जे काही कॅन्सर रुग्णालय आहेत, तर ही अशी आहेत. तर इथे आपण घेऊ शकतो. बाहेर जर आता माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे आरोग्यमंत्री महोदय, माननीय सचिव महोदय, माननीय आयुक्त महोदय, माननीय संचालक महोदय, माननीय अधिष्ठाता, माननीय टाटाचे डॉक्टर कैलास शर्मा सर, अकॅडमिक डायरेक्टर, ह्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली खूप असा एक नवीन मला असं वाटतं, की महाराष्ट्र शासनाने आता एक नवीन पॉलिसी आणलेली आहे. महा कॅन्सर पॉलिसी आणि त्यामध्ये अपेक्स इन्स्टिट्यूट L1 स्टेट लेव्हलच्या ज्या असतील तर त्या L2 आणि L3 म्हणजे आणखी पेरिफेरीला. म्हणजे स्क्रीनिंग करणे, कॅन्सर अ, प्रथम म्हणजे जेवढ्या लवकर डिटेक्ट करता येईल, तेवढ्या लवकर त्या स्क्रीनिंग कॅम्पमधून करणे आणि मग एकदा अर्ली डायग्नोसिस झालं की अर्ली ट्रीटमेंट. हा जो सगळा सिक्वेन्स आहे ना, हो या पद्धतीनं आता तो नव्यानं सुरू झालेला आहे. बाहेर जर आपण खर्च करायला म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट घेतली तर ती खूप महागडी आहे. म्हणजे ती जवळपास म्हणजे 4 लाखापासून 5-10 लाखापर्यंत जशी ती घेतल्या गेली तशी आहे. परंतु आपल्या सर्व शासकीय कर्करोग रुग्णालयांमध्ये अ, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आणि आता आयुष्यमान भारत आणि इतर सर्व ज्या काही योजना आहेत शासनाच्या त्याच्या माध्यमातून ही सर्व ट्रीटमेंट ही फ्री होऊ शकते, मोफत दिल्या जाते, मोफत आहे. डॉक्टर, आता जरा मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं मेडिक्लेम असेल आणि त्याला तंबाखू किंवा सिगारेटमुळे जर कॅन्सर झाला, तर त्याच्या कॅन्सर ट्रीटमेंटचा खर्च मेडिक्लेममध्ये किंवा विमामध्ये कव्हर होतो का? यातला मी एक्सपर्ट नाहीये, पण मला असं वाटतं, की मला जी थोडी माहिती मी मिळवली आहे, की त्या व्यक्तीनं ती पॉलिसी घेताना जर त्याच्यात काही क्वेशन्स विचारलेले असतात आणि त्यामध्ये जर त्यांनी हो, मला ही सवय आहे, ही जर त्यांनी कबूल केली. समजा एखादा बिडी किंवा सिगारेट किंवा तंबाखू खात असेल, तर मला असं वाटते, की ती जी योजना आहे ती तर ती त्यांना जास्त पैसे आणखी जास्त भरायला लावते आणि त्याच्यामुळे मग त्यांना ती भेटते. जर दुर्दैवानं भविष्यात जर काही झालंच, तर ती क्लेम किंवा त्यांना जो फायदा आहे तो मिळतो असं माझं प्राथमिक मत आहे.
डॉक्टर, अशी कोणती पद्धत आहे का जेणेकरून एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला आपली इयरली मेडिकल टेस्ट करून आपल्याला कॅन्सर होण्याची किती शक्यता आहे हे कळू शकेल? आणि जर अशी कुठली टेस्ट असेल तर त्याबद्दल आम्हाला सविस्तरपणे ऐकायला आवडेल. सर, स्त्रियांच्या बाबतीत जर बोलायचं असेल, तर मला असं वाटतं की जो काही स्तनाचा कर्करोग होतो, तर त्या संदर्भामध्ये अर्ली स्टेजमध्ये म्हणजे 35च्या पुढच्या ज्या काही माता-भगिनी आहेत, तर त्यांनी मॅमोग्राफी जी एक टेस्ट आहे ती केली पाहिजे. आमच्या ज्या डॉक्टर्स आहेत, महिला डॉक्टर्स किंवा नर्सिंग स्टाफ किंवा आता वेगवेगळ्या माध्यमातून पण काही हे आहेत क्लिप्स आहेत, की सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन. तर त्यामध्ये स्वतःच स्त्रीनं जर महिन्यातून एकदा स्नानानंतर जर आरशासमोर उभं राहून आपलं स्तन जर असं हाताने चाचपून पाहिलं, त्याची एक पद्धत आहे. आणि जर त्यामध्ये गाठ वगैरे आढळली, तर निश्चितपणे त्वरित त्यांनी येऊन रुग्णालयातल्या एक्सपर्ट्समध्ये ते जर तपासून घेतलं, तर निश्चितपणे अ, आपल्याला एक लवकर ते समजते, की ही कॅन्सरची गाठ आहे का साधी गाठ आहे. तसंच गर्भाशयाच्या पिशवीचा जो कॅन्सर आहे, तर त्यामध्ये एक टेस्ट आहे. तर ती आहे म्हणजे पॅप स्मेअर टेस्ट किंवा आता एक व्हिज्युअल एसिटिक ॲसिड टेस्ट आहे. तर याच्यामध्ये कोणते इंटरव्हेन्शन काही लागत नाही. पण ही अतिशय साधी टेस्ट आहे आणि यामध्ये सुद्धा कळतं, की आपल्याला कॅन्सर होऊ शकतो किंवा काय आहे आपलं आरोग्य. त्याच्यानंतर आता एक व्हॅक्सिन सुद्धा आलेलं आहे गर्भाशयाच्या कॅन्सरवर. तर ते सुद्धा आता व्हॅक्सिन आपण उपलब्ध आहे ते सुद्धा घेऊ शकतो. आणि पुरुषाच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर व्यसनांपासून दूर राहणे आणि समजा काही पॅचेस असतील तोंडामध्ये काही आपलं लिजन्स आढळून आले समजा. लिजन्स म्हणजे व्रण आपण असं म्हणू शकतो. तर ते आपण तपासून घेऊ शकतो. किंवा जर एखादी जखम बरी होत नसेल, तर ते सुद्धा बघू शकतो. आणि आता काही मार्कर सुद्धा आहेत, की काही रक्ताच्या चाचण्या आहेत, तर त्या जर काही वाढलेल्या आढळल्या, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की त्या आपल्याला अर्ली डिटेक्शन होतील आणि आपल्याला ते लवकर लक्षात येईल. डॉक्टर, आता मला असं जाणून घ्यायचं आहे की कॅन्सर आणि वय याचा काही संबंध आहे का? म्हणजे ठराविक असं कोणतं वय आहे का ज्यामध्ये माणसाला कॅन्सर होण्याची शक्यता सर्वाधिक असते? नाही, वय आणि कॅन्सर होण्याचा धोका मला असं वाटतं, की जसं वय वाढत जातं, तसा हा धोका पण वाढत जातो. तर त्या दृष्टीनं जसं जे बरेचसे कॅन्सर असे आहेत, की अ, अ, ज्याला आपण जेरॅट्रिक पॉप्युलेशन असं म्हणतो, की 60च्या पुढचं जे काही वय आता पुढे असेल, तर त्यांनी नियमितपणे 6 महिन्याला, वर्षातून काही तपासण्या केल्या पाहिजेत. जसं प्रोस्टेट कॅन्सर आहे, की ते पुरुषांमध्ये एन्लार्ज होतं प्रोस्टेट जसं वय वाढतं तसं. तर त्याच्यात धोका निर्माण होऊ शकतो, निर्माण असतो. तसंच स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा जसं वय वाढतं तसे हे कॅन्सरचा धोका वाढत असतो. म्हणून मला असं वाटतं, की पुरुषांनी पण आणि स्त्रियांनी पण काही ठराविक वयानंतर तर निश्चितच जसं 60च्या वर तर दोघांनाही ते कंपल्सरीच आहे. काही कॅन्सर जे थोडे अलीकडे आढळून येतात. अलीकडे कॅन्सरचं वय सुद्धा अलीकडे आलेलं आहे. तर त्याच्यामुळे 35 ऑनवर्ड्स, 45 ऑनवर्ड्स जर आपण हे नियमितपणे जर वर्षातून एकदा जरी तपासणी केली, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की ते फायद्याचं होईल. डॉक्टर, मला आता एक असा प्रश्न विचारायचा आहे, तो मुळात सर्वसामान्य लोकांच्या मनातला आहेच, पण कॅन्सर पीडित रुग्णांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे कॅन्सर हा रोग सध्याच्या घडीला 100% बरा होण्यासारखा आहे, की आजही हा रोग धोकादायक आणि जीवघेणा आहे? काही कॅन्सर हे म्हणजे निश्चितपणे बरे होतात. 100% लहान मुलांमधले कॅन्सर जे आहेत त्यांचं बरं होण्याचं प्रमाण हे जवळपास 90-95% असतं. त्याच्यानंतर अर्ली स्टेजमधले जे इतर कॅन्सर आहेत मोठ्या माणसांमधले, ते सुद्धा निश्चितपणे बरे होतात. परंतु दुर्दैवानं आपल्या देशांमध्ये असं आहे, की आम्हालाही जे आढळून येते, की इथे रिपोर्ट करणारे पेशंट जे येतात ना, त्यातले जवळपास 70% पेशंट हे एडव्हान्स स्टेजमध्येच येतात. दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजमध्ये येतात. तर त्यावेळेस मग ऑलरेडी हा जो आजार आहे ना, हा इतर अवयवामध्ये पसरलेला असतो. म्हणून मग नंतर सर्वसाधारणपणे अशीच आपल्याकडे हे होते, की नाही कॅन्सर म्हणजे एकदम एकदा झाला म्हणजे ते सर्वच संपलं. असं काही नाही. आता आधुनिक उपचार पद्धती आलेली आहे. आधुनिक अँटी कॅन्सर ड्रग्ज आहेत, आधुनिक रेडिएशन्स मशीन आहेत, आधुनिक किमोथेरपी देता येते. सगळ्या सोयी-सुविधा झालेल्या आहेत.
जेवढं लवकर आपल्याला एखाद्या व्यक्तीचं निदान करता येईल, तर तेवढाच जास्त मला असं वाटतं की कॅन्सर मुक्तीचा हे जे प्रमाण आहे ना, हे वाढत जाईल. डॉक्टर, आता अगदीच शेवटचा प्रश्न, खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. आता मला असं विचारायचं आहे, की सर्वसामान्य लोकांना कॅन्सरपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? काय संदेश द्याल? सर, मी आधी एक विनंती आपल्या माध्यमातून करू इच्छितो, ती अशी आहे ना, की माझं एक स्वतःचं सबमिशन असं आहे, की विनंती अशी आहे, की आपण महिन्यामधून अ, एक एक रविवार, जर रविवार सर्वांना सुट्टी असेल घरच्यांना किंवा कुणाला शुक्रवारी असेल तर, तर आपण ना सर्व कुटुंबाच्या आरोग्यासाठी एकत्र आलं पाहिजे संध्याकाळी जेवणानंतर. आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून आरोग्यावर चर्चा केली पाहिजे, की भाई तुझा चेहरा हा फिकट कसा दिसतो? चालताना काही त्रास होतो का? काही गाठ आहे का कुठे? किंवा आपल्या शरीरातल्या छिद्रांमधून काही रक्तस्राव होतोय काय? काही पाळीचे प्रश्न आहेत का? तुझा आवाज बदललेला आहे का? माझा मुलगा किंवा घरातली कोणती व्यक्ती हे कोणत्या मित्रांसोबत राहते? म्हणजे कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या आरोग्यावर चर्चा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने महिन्यातून किमान 1 तास एका रविवारी जर दिला आरोग्यावर, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की ही एक पॉझिटिव्ह स्टेप राहील. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे मी एक विनंती अशी करतो, की आपण हेल्दी लाईफस्टाईल स्वीकारली पाहिजे. कोणत्याही पीअर प्रेशरखाली, मित्रांच्या, नातेवाईकांच्या कुणाच्याही दबावाखाली न येता व्यसनाधीन झालं नाही पाहिजे. आपण नियमित व्यायाम, योग्य वेळी जेवण, संतुलित आहार, रोज एखादं फळ खाणे, वजन नियंत्रित ठेवणे आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन जर आपण ठेवला, तर निश्चितपणे आपण ह्या कॅन्सरसारख्या आजारापासून दूर राहू. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब मी फक्त या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो ती असे, की ठीक आहे, म्हणजे कोणतं कारण असेल किंवा नसेल, जर एखाद्या व्यक्तीला, आपल्या कुटुंबातील सदस्याला जर कॅन्सर झाला, तर तुम्ही त्यांना हिंमत दिली पाहिजे. म्हणजे त्यांना म्हणजे असं आढळून येतंय, की कॅन्सर हे फक्त काही फिजिकल डिसीज नाहीये. तो सोशिओ इकॉनॉमिक डिसीज पण आहे. म्हणजे त्याची सामाजिक, त्याची आर्थिक कुवत काय त्या रुग्णाची, ते सुद्धा मॅटर करतं. तर म्हणून मला असं वाटतं, की त्या व्यक्तीला कुटुंबातील सदस्यांनी खूप असा स्टाऊटपणे अशी एक बॉन्डिंग निर्माण केली पाहिजे, की काही नाही, घाबरू नको, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुला काहीही होणार नाही आणि तू यातून बरं होईल. असा जर मानसिक सपोर्ट जर दिला, त्याच्यासोबतच इतर सपोर्टही जर दिला, तर निश्चितपणे जगण्याची जी काही एनर्जी आहे, जगण्याचं जे काही बळ आहे, त्या व्यक्तीच्या अंतःकरणातून जेव्हा बाहेर येईल आणि तो ह्या आजाराशी लढेल, या योग्य म्हणजे चांगल्या इन्स्टिट्यूटमधून मिळणारी ट्रीटमेंट आणि हा सर्व सपोर्ट, तर निश्चितपणे मला असं वाटतं, की कॅन्सरला घाबरण्याचं कारण नाहीये. आपण जेवढं लवकरात लवकर हे सगळी धोक्याची लक्षणं सांगितली, ही जर आपल्याला जर आढळून आली, तर तात्काळ जर तज्ञ डॉक्टरांकडे आलात, तर निश्चितपणे ह्या रोगापासून आपण दूर राहू आणि मुक्त होऊ, अशी माझी धारणा आहे. धन्यवाद डॉक्टर. तुम्ही जी काही माहिती दिली कॅन्सर या रोगाविषयी, ती अत्यंत उपयुक्त आणि खूप महत्त्वाची अशी माहिती आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही लोकशाही मराठीला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. सर्वांचे खूप खूप आभार. तर मित्रहो, या विषयासह आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह, फक्त लोकशाही मराठीवर. धन्यवाद.